ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसर शीम सताराया, हा केसर शीम सताराया स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग पहिले शमूएल 2 अध्याय वचने 1-7. पहिले शमूएल 2 अध्याय वचने 1-7. हन्ना हिने प्रार्थना केली ती ही, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे. माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. देवाने गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे. तो सर्व कृती तोलून पाहतो. शूरवीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत. जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढविला आहे. जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत. जे क्षुधित होते त्यास आता आराम प्राप्त झाला आहे. वंदेला 7 मुले झाली आहेत व बहुपुत्रवती क्षीण झाली आहे. परमेश्वर प्राण हरण करीतो आणि प्राणदानही करतो. तो खाली अधोलोक नेतो आणि तो वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो. तो अवनत करतो व उन्नतीही करतो. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. श्रोते हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले पहिला शमूएल याचं 2 अध्याय वचन 1-7. आणि या वचनांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते की हन्नाने उल्हासून गायलेलं गीत आणि त्या गीतामध्ये काही गोष्टी तिने स्पष्ट केलेल्या आहे. आणि त्याआधी ज्यावेळेस आपण पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये हन्नाला कशा प्रकारे कोणत्या परिस्थितीमधून जावे लागले, तिची जी सवत होती तिला मनस्वी चिडवी, ती कुढत होती आणि त्यामुळे ती परमेश्वराच्या चरणाजवळ गेली. आज आपल्याकडे पुष्कळसे लोक आहेत, कदाचित या गोष्टींविषयी लोक बोलतात, चिडवितात,
परंतु आपली हार मानायची नाही आहे. आपला परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. आपल्याला त्याच्या जवळ जायचं आहे. देव आमचं महान कार्य करणारा आमचा परमेश्वर आहे. त्याच्या चरणाजवळ दीन आणि नम्र बनून जायचं आहे. हन्नाने त्याच प्रकारे केलेलं आहे आणि परमेश्वराकडून ती आशीर्वाद प्राप्त केलेली आहे. आणि त्याच निमित्ताने परमेश्वराला ती धन्यवादाची भेट, स्तुतीचं अर्पण करीत आहे. पहिल्या वचनात आपण पाहतो की परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे. माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. कदाचित पुष्कळचे लोक आपल्या जीवनामध्ये जर कोणत्या दुसऱ्या गोष्टींविषयी जरी का असेल बोलत असतील, पण आम्हाला त्यांना तोंड द्यायचं नाही आहे. आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ जायचं आहे. म्हणजेच परमेश्वर त्यांना आपल्या समोर, तो म्हणतो, प्रभूचं वचन सांगते, पहिल्या वचनात वाचलोय आपण की माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. आमचे मुख परमेश्वर दुसऱ्या लोकांच्या समोर ताजे तवाने करतो आहे, दुसऱ्यांना खाली पाहावे असं लावतोय. पण आम्ही जेव्हा परमेश्वराच्या चरणाजवळ आम्ही जाऊन मागतो तेव्हा परमेश्वर देतो आहे. आणि मग प्रभू म्हणतो आहे पुढे की आमचा परमेश्वर जो आहे तो आमचा प्राणहरण करणारा आहे. 6, 7 आणि 8 वचन ज्यावेळेस वाचतो, प्राणहरण करणारा, प्राणदानही देणारा, खाली अधोलोकात नेतो आणि वरही नेतो. तो निर्धन करीतो, धनवानही करीतो, अवनत करीतो, उन्नतही करीतो. आणि 8व्या वचनात प्रभू सांगतो की तो कंगालास धुळीतून उठवितो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करीतो. आम्ही काहीच नाही देवाच्या समोर, पण आम्हाला परमेश्वर कुठून उचलून कुठे घेऊन जाईल आम्ही विचार करू शकत नाही. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ जायचं आहे. जरी का संकट आपल्या जीवनामध्ये येतील, परिस्थिती बदलेल, पण आम्हाला हार मानायची नाही आहे. आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ जायचं आहे, कारण तोच परमेश्वर आहे आम्हाला धुळीतून उचलून, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून तो उभे करतो. मग ते सरदाराच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासनास त्यास प्राप्त होतोय, कारण पृथ्वीचे आधारस्तंभ जे आहे परमेश्वराच्या हातचे आहे, त्यावर त्याने दुनिया ठेवलेली आहे. आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ जायचं आहे. या आपण प्रार्थना करू. जिवंत देव, आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करीतो या वेळेसाठी. आज परमेश्वर प्रार्थना करीतो आमच्यामध्ये पुष्कळसे प्रभू तुझे निवडलेले लोक आहेत की ज्यांना प्रभू पुत्र संतती नाही, त्यामुळे त्यांचे मन खचलेले असतील पिता. आज आम्ही अशांसाठी मागतो, त्यांच्या जीवनामध्ये महान कार्य करणारा तू परमेश्वर आहेस. याच वेळेस देवबापा त्यांना तुझे अद्भुत कार्य त्यांच्या जीवनामध्ये तू करून तुझी देण त्यांना देऊन तू आशीर्वादित कर आणि आनंदी माता बनवून तू त्यांना प्रभू तुझ्या गौरवासाठी तयार कर. प्रभू पिता, आम्ही धन्यवाद देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, तू स्वीकार कर. आमेन. भजनी मती रंगली कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.